घरी आल्यानंतर बघतोय तर काय भाजप सरकारनं पाऊस पडल्यानंतर गारा गोळा करून एका पिशवीत ठेवल्या होत्या. मला म्हणलं गारा इथे काय बघावं म्हणून दाबा गेलो तर सगळ्या गारा इसकाटून गेल्या. कारण गारा ते गारा असतात. तोपर्यंत भाजप सरकारचा कालवा चालू झाला गारा फोडल्या मामाने. तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आता मशीनला हवा मारावी होती कारण मशीनला फपट भरपूर बसलं होतं. आणि 2-3 दिवस झाला आम्ही येतोय काम करतोय आणि तिला कधी पुसलंच नाही. मग म्हणलं एअरगन घेऊन आपलं हवा मारून घेऊ आणि मस्तपैकी मशीन फ्रेशमध्ये धुवून टाकून कामाला लावूया म्हणून चालू निघूया. हवा मारायला घेतलं नाही तोपर्यंत भाजप सरकारला एक वेळ लागला होता कबुतराला खायला टाकायला लागलं. कारण कबूतर त्याच्या हातावर येतील असं त्याला अपेक्षा होती. पण बराच वेळ ट्राय केल्यानंतर पण कबूतर त्याच्या हातावर काय आलं नाही. मग गाडी काय नाराज होऊन बोलवत होता त्यांना, पण काय येईना झालं ते. कारण त्याने त्यांचं खायचं नाराज होतं आणि भाजप सरकार त्याला बोलवायचं नाराज. मग भाजप सरकारला म्हणलं तर राहू दे भाजप सरकार, आपल्याला ते काय नाही व्हायचं. भाजप सरकारने ते सोडून दिलं. काय मॅटवर पाणी मारायला चालू केलं. मग भाजप सरकारला म्हणून आता मी हवा मारून घेत होतो, मॅटवर पाणी मारून घ्या. त्याच्यानंतर पाणी मारून बघू कसं होतं, मशीन छान दिसते का नाही दिसतंय. मग पाणी मारल्यामुळे मशीन छान दिसत होतं. आता काय मग जायचं होतं कामाला गेल्यानंतर तिथं बघतोय तर काय सगळे वड्यातनं झाडं आणि झाडातनं मशीन पलीकडे नाही. कारण झाडं काढून पुढे जायचं. तोपर्यंत भाजप सरकार आले. असं तिथून पुढे आल्यानंतर भाजप सरकार भीती वाटते का. भाजप सरकारनं तोंड असं दडवलं होतं विहिरीतली झाडं काढावी होती. कारण रिस्की काम होतं. भाजप सरकार शेजारी बसलं. भाजप सरकारला सांगितलं तो आता शिकत जरी असला तरी नंतर तुला हे कामं करायची. तोपर्यंत तिथं मग होतं इथे एक आणि अजून एक होतं. भाजप सरकारला मला आज आपल्याला लॉटरी लागली. कारण मध आपल्याला खायला मिळणार आहे. मध असं विकत घ्यायला गेलं तर खूप महाग मिळतो. भाजप सरकारला म्हणलं तर आपण आपल्या कामाला लागून मध कसं काढून घेऊया. भाजप सरकारने एक हातात घेतला तर दुसरा काढायचा होता, दुसरा काढून द्यायचा होता शेतकऱ्यांना. कारण ठरलं होतं अगोदर आम्ही एक देणार आणि तुम्हाला एक देणार. मग शेतकरी आम्ही मध काढल्यानंतर शेतकरी आपला मधाकडे बघतच बसलं होतं. कारण कधी ते मध काढून आमच्या हातात देत आम्ही कधी घेऊन जाते. मध काढल्या शेतकऱ्यांनी माशाचा विचार न करता कसा एक थापा काढून मोडून घेतला. शेतकरी डायरेक्ट फरार, इथून निघून गे. आणि मध मिळालं होतं. दुसरा मध होता तो भाजप सरकार म्हणला तर मामा मी जाणार बकेटमध्ये. मग काय आम्हाला तर काय दम निघतोय काय. तो भाजप सरकारला टाकलं बकेटमध्ये आणि घालवला मधापाशी. भाजप सरकारने बी हळूहळू जाऊन मध काढून घेतला आणि तो पण मध दुसऱ्या शेतकऱ्यांनी. कारण इथं मध मिळत नाही आणि मध विकत घ्यायला गेलं तरी 700-800 रुपये विकत मिळतात. इथं काय सगळ्यांच्या लॉटरी लागली. कारण झाडं जुनी होती. झाडं जुनी असल्यामुळे मध पण भरपूर होतं. मध असल्यानं आमच्या भाजप सरकारला असा उत्सुकता येते की भाजप सरकारला असं काय वाटतं काय माहिती. मध काढण्यात आमचा दिवस कसा बसा केला, दिवस मावस आला होता. छोटे भाजप सरकार म्हणलं मामा मी जरा मशीनचा व्हिडिओ काढणार आहे आणि मला व्हिडिओ काढायला मोबाईल द्या. व्हिडिओ काढायला म्हणून मोबाईल तरी द्यावं लागणार. भाजप सरकार म्हणलं तरावा पण बघा आता कसा व्हिडिओ काढत आहे. आम्ही आता आमचं काम चालू ठेवतो. भाजप सरकारनं मोबाईल घेऊन शेजारी उभा राहून व्हिडिओ काढायला चालू केलं होतं. मला वाटलं व्हिडिओ काढणं तर व्हिडिओ करतायत का काय. म्हणलं तर भाजप सरकारचा एखादा व्हिडिओ आपण टाकावा म्हणून टाकला होता. विहिरीतनं शेवटचं काम राहिलं होतं. विहिरीतनं झाडं काढायची अडचण भरपूर होती. पण ते काय करणार, शेतकऱ्यांनी दिलेलं काम आपण कधी सोडलेलंच नाही ना. काम आपण सोडत नाही म्हणून शेतकरी आपल्याला कधी सांगत नाही असं होतच. कारण आपलं काम म्हणजे ब्रँड काम आहे. शेवटची झाडं काढताना मधुमेहाचं छत किंवा पोळं कुठलं 2 मग उठलं होतं. बकेटमध्ये सगळे माश्या बसल्याचं म्हणलं माशाला दाखवा. आणि माशाची तारा खेळत बसलो होतो. कारण माशा खूप होत्या मशीनमध्ये. ॲक्च्युली या जण आणि दोघं पण आज बसलो कारण आम्ही काचावडे ठेवले होते मशीनमध्ये. तरी काय मासे आली नाही पण वाटलं भीती. त्याच्यानंतर मग भाजप सरकारला म्हणलं भाजप सरकार आपण जरा व्हायचं माशासोबत खेळूया. उगा आपल्याला मासे चावा येते. पण काय करणार, माशांना काय कळलंच नाही की त्यांचं घरटं मोडलंय कोणी आणि आपण चावतोय कोणाला. माश्या बकेटला चावत होत्या पण बकेटला काय चावलं त्याचं काय जमलं नाही. त्याच्यानंतर आम्हाला काम असं दिलं होतं की या दगडामध्ये एक साप गेला होता. मग साप काढायचा प्रयत्न करायला लागलो पण साप काय निघे ना. आणि कारण दगड खूप लांब होते. मग भाजप सरकार म्हणलं तर काय ती काय निघत नाही ते मग आपण सोडून देऊया. भाजप सरकारनं बाहेर नेऊन व्हिडिओ काढायला चालू केलं होतं. कसं बंद करून घरी पोहोचतोय का नाही तोपर्यंत भाजप सरकारनं आमच्या पावसात पडलेल्या गारा एकत्रित करून ठेवल्या होत्या. आम्हाला तर विश्वास बसत झाला. कारण पाऊस पडून 3 तास झाला पण 3 तासानंतर सुद्धा गारा इतक्या फ्रेश होत्या. ती एकत्र घट्ट ठेवल्यामुळे ती गारा तशा होत्या. मग भाजप सरकारला म्हणलं ही काय रिअल वाटत नाही, गारा दुसरं दाखवूया. मग पिशवीतल्या गारा दाखवलं तर
खरंच या जरा रिअल होत्या. तर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.